नमस्कार भावी शिक्षक हो. आज आपण महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट तर थर्ड टेट आता होणार आहे. याच्यासाठी आपण सरावासाठी म्हणून 2017ला झालेल्या टेटमधील मराठी विभाग आज आपण सोडवत आहोत. यामध्ये हा पेपर पहा 13 डिसेंबर 2017ला झाला होता दुपारी 12:30च्या वेळेमध्ये. तर आपण याच्यामधील मराठी क्वेश्चन अभ्यासणार आहोत जेणेकरून थर्ड टेटसाठी याचा सराव होईल. तर पहा प्रश्न काय होता, एक या शब्दाची संधी सोडवा. तर या शब्दाची संधी होईल 1 + 1 पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन 17 नंबरला आलेला आहे मराठीचा. पुढीलपैकी जोड शब्द पूर्ण करा. लालन पालन. लालन पालन पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी हे याचं काय आहे योग्य उत्तर आहे. या ठिकाणी पहा लालन पालन. पुढील मराठीचा शब्द प्रश्न 31 नंबरला आला होता. पहा उपेक्षा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर या ठिकाणी कळकळ तर होऊ शकत नाही, कळकळ आस्था किंवा आशा करणे हे होऊ शकत नाही. तर ह्याचं योग्य उत्तर आहेर हे असू शकतं. त्यामुळे आपण पर्याय क्रमांक बी धरून चालायचं आहे. तर बघा कळकळ म्हणजे किंवा आस्था असणे किंवा आशा करणे यांचे अर्थ वेगळे होतात. आता उपेक्षा म्हणजे काय की इच्छा पूर्ण न होणे. तर असंही तो ह्या तिन्ही शब्दांना तो अर्थ होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे 47 नंबरला. पुढील म्हण पूर्ण करा. गाढवाला टिमटिम चव काय. सर्वांनाही म्हण पाठ आहे. गाढवाला गुळाची चव काय पर्याय क्रमांक सी. पुढील क्वेश्चन 67 नंबरला आलेला आहे. त्याने वाहती नदी पोहून पार केली या वाक्यातील विशेषण ओळखा. तर पहा नदी हे नाम आहे. नदी कशी आहे वाहती. तर नामाबद्दल विशेष माहिती काय वाहती या शब्दाने सांगितलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 75 नंबरला मराठीचा प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते. तर वाक्य आहेत बघा. त्यांच्यासोबत वासुदेवराव रंगमंचामध्ये जायला निघाले. शब्द हे आपल्या सोयीसाठी असतात. सभागृहातील गर्दी पाहून त्यांना आनंद झाला. त्यांचा नुसता परिचय छापण्यात आला होता. तर या ठिकाणी पहा त्यांचा नुसता परिचय छापण्यात आला होता हे योग्य आहे. सभागृहातील गर्दी पाहून त्यांना आनंद झाला इथेही काही चूक नाही. शब्द हे आपल्या सोयीसाठी असतात हेही योग्य आहे. तर पर्याय क्रमांक ए मध्ये बघा त्यांच्यासोबत वासुदेवराव रंगमंचामध्ये जायला निघाले. आता रंगमंचामध्ये मध्ये इथं हे चूक आहे. तर इथं रंगमंचावर इथं काय आला पाहिजे कोणता शब्द योग्य याचा वापर व्हायला पाहिजे वर. रंगमंचावर जायला निघाले किंवा जाण्यास निघाले. त्यामुळे अशुद्ध वाक्य होईल पर्याय क्रमांक ए. 86 बघा खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता. तर पहा ती रोकड, तो रोग, तो रोगी, तो रोग, तो रोग, तो रोग आणि तो रोगी, ती रोकड. पर्याय क्रमांक ए हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा तजेला. तजेला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आता तजेला म्हणजे काय टवटवीतपणा, कांती. तर या ठिकाणी अवकळा पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. जबाबदारी, 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 जबाबदारी. तर पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. पहा जबाबदारी. वायफळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. निर्थक, पोकळ, एक प्रकारचे फळ काय सारयुक्त. तर वायफळच्या विरुद्ध होणार सारयुक्त. निर्थक किंवा पोकळ हे काय झाले त्याचे समानार्थी शब्द होणार. तर विरुद्धार्थी होणार सारयुक्त. एक प्रकारचे फळ ते होऊ शकत नाही कारण वायफळ नावाचे कोणत्याही प्रकारचे फळ नाही आहे. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते. शिक्षा म्हणजे काय याची प्रचिती यायला लागली.
शिक्षा म्हणजे कसे याची प्रचिती यायला लागली. शिक्षा म्हणजे काय याला प्रचिती यायला लागली. शिक्षा म्हणजे कसे याला प्रचिती यायला लागली. तर ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर शिक्षा म्हणजे काय याची प्रचिती यायला लागली. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा कसे वापरलेले आहे. तर शिक्षा म्हणजे कसे याची प्रचिती यायला लागली हे होऊ शकत नाही. शिक्षा म्हणजे काय याची प्रचिती यायला लागली हे त्याचे योग्य उत्तर आहे. बेढब या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर बेढब, बेडोल, सुस्वरूप, सुरेख, नाजूक. तर सुस्वरूप, सुरेख हे ह्याचे विरुद्धार्थी शब्द होतात आणि बेढबचा समानार्थी होतो बेडोल. काय होतो बेडोल म्हणजे शरीराची बांधणी बिघडणे, पोट सुटलेले असणे अशा व्यक्तीला काय म्हणतात बेढब किंवा बेडोल. गीते रचणारा गीतकार. गीते रचणारा काय गीतकार हा याचा पर्याय योग्य कोणता आहे ए. गीते रचणारा गीतकार. अशा प्रकारे आज आपण थर्ड टेटच्या तयारीसाठी सरावासाठी 13 डिसेंबर 2017ला झालेल्या प्रश्नपत्रिकेतील मराठी विभाग अभ्यासला आहे. तर ही प्रश्नपत्रिका 4 होती. लवकरच भेटूयात पुढील प्रश्नपत्रिका 5 मधील मराठी प्रश्नासह. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.